टीचर टीचर येस. माझा चॅटबॉक्स वर नाव टाकलं का एम येतो. ओके, काही प्रॉब्लेम असेल फोनचा. ओके, आता सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क केली आहे. येस टीचर. येस टीचर. येस टीचर. ओके, टुडे यस टीचर. ओके. आता शांतपणे ऐका. कोणीही मी सांगितल्याशिवाय माईक चालू करायचा नाही. ओके, सो तुम्हाला माहित आहे का आज काय आहे? येस, काय लिहायचे? आता क्लास चालू झालाय ना. कोणीही मी सांगितल्याशिवाय आता माईक चालू करणार नाही. मी सांगितलेलं ऐकायचं आहे फक्त. सी, टुडे इज अर्थ डे. ओके, आपण ज्या प्लॅनेट वर राहतो त्याचं नाव काय आहे सांगा मला? अर्थ. 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 रेज युअर हँड फॉर द आन्सर. आन्सर साठी हँड रेज करा. अर्थ. प्रत्येक वेळी आन्सर साठी हँड राईज करायचा आहे. ओके, मग तुम्हाला आपल्या अर्थ बद्दल काय माहित आहे? कोण सांगणार मला? ओके, स्नेहा बताइए. अर्थ यस, हरी अर्थ. भरी होती है, ब्लू होती है, उसमें काफी सारे लोग होते हैं, ओके आसमान ब्लू होता है, ओके, और कौन उसमें बताएगा? हमारा ओके ओके, एनीवन एल्स? अजून कोणी? हु इज गोइंग टू टेल मी अबाउट अर्थ? एनिथिंग यू नो. तुम्हाला तुमच्या पृथ्वीबद्दल काय माहित आहे? मराठीमध्ये पण चालेल. कार्तिक सांगणार का? टीचर. येस. पृथ्वीचा 29% भाग जमिनीने व्यापलेला आहे आणि 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. व्हेरी गुड. खूप छान सांगितलं कार्तिकने. अजून कोणी? Now I am going to answer. I am going to ask you a question. सांगा मला शेप ऑफ द अर्थ. हँड रेज करा. येस, रेज युअर हँड फॉर सर्कल. दिस. आरुष? सर्कल शेप. सर्कल, स्पेअर. ओके, तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये किंवा एखाद्या लायब्ररीमध्ये जेव्हा आर्टचं मॉडेल ठेवलेलं असतं ते पाहिलंय का? त्या यस आर्टच्या टीचर. मॉडेल. ओके, यस टीचर. त्या मॉडेलला काय म्हणायचं? हँड रेज करा. ग्लोब. ग्लोब. तुम्हाला कळतंय ग्लोब. का सांगून मी काय सांगते? का डायरेक्टली उत्तर ग्लोब. देताय? आयशा? ग्लोब. Globe. Okay. So, our planet is, our Earth is the only planet having life on it. तुम्हाला माहित आहे का आपली पृथ्वी एक असा ग्रह आहे ज्याच्यावर वनस्पती, प्राणी, आपण सगळे आणि वेगवेगळ्या जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, जे जिवंत वस्तू आहेत किंवा ज्या निर्जीव वस्तू आहेत त्या राहू शकतात. बाकी जे अदर प्लॅनेट आहेत ना, कोणकोणते प्लॅनेट आहेत अदर? मर्क्युरी, व्हीनस, बुध, शुक्र, त्यानंतर मार्स, मंगळ, ज्युपिटर, गुरु, सॅटर्न, शनी, युरेनस, नेपच्यून यासारखे दुसरे प्लॅनेट पण आहेत. पण त्या प्लॅनेट वर कोणत्याही प्रकार, आरुष माईक बंद ठेव. पण त्या प्लॅनेट वर कोणत्याही प्रकारची जीवसृष्टी पाहायला मिळालेली नाही. ओके, मग बघा, आज मग तुम्ही विचार करत असाल आज मी तुम्हाला का सांगते या सगळ्या गोष्टींबद्दल, म्हणजे पृथ्वीबद्दल मी का विचारत आहे तुम्हाला?
तर आज आहे इंटरनॅशनल अर्थ डे. ओके, आपली जी पृथ्वी आहे तिला वाचवण्यासाठी आपण आपल्या पृथ्वीसाठी काय करू शकतो हे समजून घेण्यासाठी आपण एक दिवस ठरवला. ओके, आजची डेट काय आहे सांगा मला. कोण सांगणार? व्हॉट इज टुडेज डेट? रेज युअर हँड फॉर इट. भाविका सांग. 23. भाविका आहात का सगळे? येस भाविका. 23. रिद्धी. 22 एप्रिल. येस, 22 एप्रिल. 22 एप्रिल. मग 22 एप्रिल हा दिवस सगळ्यांनी अर्थ डे म्हणजे पृथ्वी दिवस म्हणून सेलिब्रेट करण्याचा ठरवला. Earth Day was founded to make people think about the planet Earth and how to look after it. मग Earth Day आपण का सेलिब्रेट करतो? आपली जी पृथ्वी आहे तिची काळजी घेणं, आपण तिच्यावर राहतो, तिची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. मग तिची काळजी आपण कशी घेऊ शकतो, आपलं काय कर्तव्य आहे आपल्या पृथ्वीच्या बाबतीत ते समजून घेण्यासाठी आपण अर्थ डे सेलिब्रेट करत असतो. ओके, मग आता अर्थ डे तुम्ही पाहिलं असेल मी टायटल दिलंय अवर मदर अर्थ. का मी आपल्या पृथ्वीला मदर अर्थ असं म्हटलंय, कोणी सांगू शकेल का मला? येस, एनीवन? मी पृथ्वीला मदर अर्थ आई म्हणून का संबोधलंय? चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा, कोण सांगणार? कार्तिक. येस कार्तिक. कारण पृथ्वीवर अन्न, वस्त्र, निवारा व ऊर्जा हे सर्व असल्यामुळे आपण तिला आई म्हणतो. व्हेरी गुड. बघा आता तुम्ही सकाळी स्कूलला जाता किंवा स्कूल मधून घरी जाता, सगळ्यात पहिले तुम्ही आईला शोधता की नाही? आई माझे कपडे कुठे आहे, खाऊ कुठे आहे, हे माझी बॅग घे, त्याच्यातनं डब्बा काढ, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही आईला शोधता ना. आणि आई आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करत असते. सकाळी तुम्हाला रेडी करते स्कूलला जाण्यासाठी, तुम्हाला खायला देते, आल्यावर पण तुम्हाला जेवायला देते. कोणतीही वस्तू असेल तर तुम्ही ती आईकडे मागायला जाता. मग त्याचप्रमाणे ही जी पृथ्वी आहे ती पण आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करते. बघा आपल्याला जेवायला लागतं, वेगवेगळ्या प्रकारचे जे नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत, जे अॅनिमल्स आणि वेगवेगळ्या नॉन व्हेजिटेरियन फूडवर डिपेंड असतात, मासे खातात, अंडे खातात, हे सगळं त्यांना पृथ्वीवरच मिळतं. मग तुम्ही मला सांगा, फळं आणि भाज्या आणायला आपण दुसऱ्या प्लॅनेट वर जातो का? नो. आपल्याला सगळं आपल्याचकडे भेटतं ना. हे झालं खाण्याच्या बाबतीत. आपण जे कपडे घालतो, ओके, काही कॉटनचे कपडे घालतो, वेगवेगळ्या मटेरियलचे घालतो, हे मटेरियल किंवा कॉटन साठी लागणारा धागा हे सगळं आपल्याला आपल्या पृथ्वीतूनच मिळतं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे पाणी. आपण सगळे वॉटर सायकल बद्दल शिकलो ना, लास्ट लेक्चरला तुम्ही सगळे वॉटर सायकल जलचक्राबद्दल शिकलात ना. येस, मग त्या कालच्या जलचक्रामध्ये लेक्चरला मी नव्हतो. जे जलचक्र आहे त्यामध्ये जे पाणी तयार होत असतं, ते पाणी हे सगळं जे जलचक्र चालू आहे ते पण आपल्या पृथ्वीवरच चालू आहे ना. येस, सो दॅट्स वाय आय हॅव नेम्ड दिस मदर अर्थ. म्हणून आपण पृथ्वीला आपली आई म्हणून संबोधत असतो. मग आपण अर्थ डे का सेलिब्रेट करायचं सगळ्यांना समजलंय? बिकॉज टू मेक पीपल थिंक अबाउट द प्लॅनेट अर्थ अँड हाऊ टू लुक आफ्टर इट. आपली पृथ्वी आपल्यासाठी काय काय करते, मग आपण त्याचा विचार करायला हवा आणि आपण पण तिची काळजी घ्यायला हवी, हे समजण्यासाठी आपण अर्थ डे सेलिब्रेट करतो. बघा आता आपल्या पृथ्वीची काळजी घेणे म्हणजे काय, कोणकोणत्या गोष्टींचा त्रास होत आहे बघा. पहिली गोष्ट म्हणजे प्लास्टिक पोल्युशन.
तुम्ही कधी समुद्रावर किंवा नदीवर फिरायला गेलात का? आणि तिथे तुम्ही पाहिलं असेल की समुद्राची लाट आली किंवा नदीच्या पाण्याच्या किनारी प्लास्टिकची बॉटल पडलेली आहे किंवा कोणीतरी खाण्याचा रॅपर खाऊन टाकलेला आहे. पाहिलंय का तुम्ही असं? येस. मग मग हे सगळं पडलेलं चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय द्या प्लीज. मग हे सगळं पडलेलं असताना आता ती जी बॉटल आहे ती कोणीतरी खूप लांब कुठेतरी टाकली असणार आहे. खाऊन पिऊन झालं, तिथेच कचरा केला आणि निघून गेले. मग हळूहळू ते सगळं पाण्यात जातं आणि नंतर हे खूप वर्षांनी आपल्या समोर येतं. प्लास्टिक रिसायकल करू शकतो आपण, पण प्लास्टिक असंच कुठेतरी टाकून दिलं तर ते डिकम्पोज होत नाही. डिकम्पोज होत नाही म्हणजे तुम्ही बघाल एखादी गोष्ट, जर तुम्ही केळ्याचं साल आहे आणि ते तुम्ही तुमच्या कुंडीत लावलेल्या झाडाच्या याच्यात टाकून ठेवलं तर थोड्या दिवसांनी ते डिकम्पोज होतं, तिथून नाहीसं होतं. छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम त्याला खाऊन टाकतात, ते डिकम्पोज होतं. पण प्लास्टिक अशी गोष्ट आहे जी कधीही डिकम्पोज होत नाही. ती साचूनच राहते, साचून त्याचे हे एवढे मोठे थर तयार होतात बघा. आणि त्याच्यामुळे प्लास्टिकचं खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि आपल्या पृथ्वीचं प्रदूषण होतं. मग ते फक्त पाण्याच्याच ठिकाणी होतं का? नाही. आपण कुठेही कचरा टाकतो. कधी आपण कुठे फिरायला गेलो, झू मध्ये गेलो, अॅनिमल्स बघायला गेलो, तिथे कचरा टाकतो. ट्रेकिंग साठी माईक बंद ठेवा सगळ्यांनी. जंगलात गेलो, किल्ले बघायला गेलो, तिथे पाण्याची बॉटल संपली की फेकून येतो. मग असं करणार का याच्या पुढे? नो. नो, यू आर नॉट गोइंग टू डू दिस अगेन. नो. नेक्स्ट आहे कटिंग डाऊन टू मेनी ट्रीज. तुम्ही या चित्रात पाहू शकता खूप झाडं कापून ठेवलेली आहेत बघा. ओके, मग ही झाडं का कापली जातात? येस, आपली लोकसंख्या वाढत आहे, राईट. त्यामुळे आपल्याला राहायला घरं हवीत, घरात फर्निचर पाहिजे, तर सगळ्यासाठीच झाडांचाच उपयोग होतो. आपण लाकडाचाच वापर करतो. तुम्ही जे पेपरवर लिहिता ना, ते पण झाडांच्या लाकडापासूनच पेपर बनवले जातात. पण त्यासाठी आपण एक गोष्ट करू शकतो, आपण त्याच गोष्टी रिसायकल करू शकतो. भाविका, काही प्रॉब्लेम आहे का? टीचर, आम्हाला पेपर भेटले. ओके, तुमची परीक्षा चालू आहे का? येस. हा, मग तुम्हाला तो सोडवून दाखव. ओके. बघा, मग आपल्याला सगळ्या गोष्टींसाठी झाडांची आवश्यकता असते, पण एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ऑक्सिजन, राईट. आपल्या हवेतील जो ऑक्सिजन आहे, आपली हवा फिल्टर करून आपल्यापर्यंत ऑक्सिजन या झाडांद्वारे पोहोचवला जातो. मग आपण जर ही सगळी झाडे कापून टाकली तर आपल्याला ऑक्सिजन मिळेल का? नो. नो. आणि नो. अजून एक गोष्ट, तुम्ही कधी कधी न्यूजला असं पाहिलंय का की बिबट्या मनुष्य वस्तीत घुसला, अजून कोणता तरी प्राणी आहे तो मनुष्य वस्तीत आला. ओके, असं कधी ऐकलंय का तुम्ही? आपण येस. येस, अशा न्यूज आपण ऐकत असतो. मग तो बिबट्या किंवा तो एखादा, येस, ओके, तो एखादा प्राणी लोकांना त्रास देतो. मग ते का करतात? कारण आपण त्यांचं जंगल तोडलं म्हणून ते आपल्या वस्तीत यायचा प्रयत्न करतात. ओके, त्यांना जर जंगलात राहायला जागा असेल, झाडं भरपूर असतील, तर त्यांना आपल्या वस्तीत येण्याची गरज आहे का? नाही. नाही. म्हणून आपण नाही. काय केलं पाहिजे, आता सगळ्यांनी तुम्हाला पॉसिबल होईल असं तुमच्या घरासमोर किंवा कुठेही जिथे तुम्हाला जागा मिळेल तिथे एक छोटस झाड लावायचं आहे. मग ते झाड तुम्ही एका मोठ्या झाडाची फांदी घेऊन पण लावू शकता, जी फांदी जगणारी असेल, उगाच झाडाच्या फांद्या तोडायच्या नाही. किंवा एक सोपी गोष्ट म्हणजे, आता तुम्ही सगळे आंबे खाणार ना, आता आंब्याचा सीझन येणार ना. येस, मग यस. आंबा खाल्ल्यावर त्याच्यात आंब्याचा जो गाठा आहे त्याच्यात आतली जी बी आहे ती तुम्ही मातीत पुरायची आहे. करणार का सगळे? येस. 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 टीचर.
येस ओके, टीचर. याच्याने काय होणार? आपण तो बाठा जर मातीत पुरला तर पुढे काय होणार सांगा? कोण सांगणार? टीचर मी आदित्य? सांगू? टीचर मी सांगू? मी आदित्य? सांगू? टीचर तिथे आंब्याचं झाड येणार. येस, हळूहळू पावसाळा येईल, मग ते भिजेल आणि त्यानंतर हे झाड आंब्याचं येईल. झाड येईल, ते मोठं होईल, राईट? मग आपल्याला ते झाड ऑक्सिजन देईल आणि सोबत छान छान गोड गोड आंबे पण देईल. येस, मग लावणार ना सगळे? यस. व्हेरी गुड. यस टीचर, आणि लाकडं पण देईल. ओके, व्हेरी गुड. Okay, see बघा. When areas are harmed, it affects the plants and animals that live there. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण वनस्पती तोडतो, जेव्हा आपण झाडं तोडतो, मग तिथे कोणतरी राहत असतं ना, कुठला तरी ॲनिमल आहे तो तिथे राहत असणार, कुठल्या तरी पक्ष्याने त्या झाडावर घरं बांधली असणार. मग हे जे इंडस्ट्रीयल कामासाठी लाकूड नेला जातो, म्हणजे औद्योगिक कामासाठी, मोठमोठ्या कंपन्यांसाठी जेव्हा लाकूड नेला जातो ना, तेव्हा खूप प्रमाणात झाडांची तोड केली जाते. आणि त्याच्यामुळे काय होतं, तिथले ॲनिमल बेघर होतात. त्यांना राहायला जागा राहत नाही. On Earth Day, people do things to make Earth better. Here, a garden is being planted in Israel. मग आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अर्थ डेच्या दिवशी लोक काय करतात? ज्या गोष्टीने आपण आपल्या पृथ्वीसाठी काहीतरी करतोय, ओके, असं वाटेल अशा गोष्टी करायला सुरुवात करतात. मग त्यासाठी हे जे इस्रायल या देशातले लोक आहेत ते अर्थ डेच्या दिवशी, म्हणजे आजच्या दिवशी, झाडं लावताना दिसत आहेत. ओके, बघा तुम्ही, दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? आता तुम्हाला जर आज यस. पॉसिबल असेल, ओके, तुमच्याने यस. जर आज होणार असेल, आज पॉसिबल असेल, तर तुम्ही पण आज एक झाड लावू शकता. ओके, टीचर मी आमच्या घरी झाड लावलं. व्हेरी गुड. टीचर मी पण. Yes. So मी what पण. can we do to, okay, very good all of you. So what can we do to help to repair our planet and help it to recover from the damage that has been done? मग आपण आपल्या पृथ्वीसाठी काय करू शकतो? आणि आतापर्यंत जेवढी झाडं तोडली गेली, प्रदूषण झालं, नदीत काय पण घाण टाकली आपण भेटलेली, किंवा जमिनीवर आपण पोल्युशन केलं, सगळ्यात जास्त हवेत पोल्युशन केलं आपण, गाड्या चालवतो आपण, त्यामध्ये पेट्रोल, डिझेल हे सगळं जळत असतं. काही जण चुलीवर जेवण बनवतात, त्यामध्ये लाकूड जळत असतं आणि त्या सगळ्यामधून निघणारा धूर हवेत पसरतो आणि आपली हवा प्रदूषित होते. मग हे सगळं थांबवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तुम्ही बोलाल आम्ही तर छोटे आहोत, आम्ही काय करू? बघा, we can use Earth Day as a time to think about our own impact on the environment. आता मला सांगा, आता इथे मी काय विचारलं, इथे काय सांगितलं माहिती याच्यात? आपल्याकडे आज काय वेळ आहे? आपल्याकडे अर्थ डे आहे, ओके, आणि अर्थ डेच्या दिवशी तुम्ही मला सांगा की तुम्ही तुमच्या पृथ्वीला वाचवण्यासाठी काय कराल? एकदम छोट्या छोट्या गोष्टी, काहीही तुम्ही मला सांगा. मी कचरा डस्टबिन मध्ये टाकेन, मी खाल्लेल्या वस्तूचा रॅपर इथे तिथे कुठेही टाकणार नाही. जर मी बाहेर असेल तर कचरा मी माझ्या बॅगेतच ठेवेन आणि घरी आल्यावर कचऱ्याच्या डब्यात टाकेन. त्यानंतर मी वह्यांची पानं पाडणार नाही, झाडे तोडणार नाही, मी झाड लावेन, मी सायकल चालवेन. असं काही सांगा मला. चला एक एक करून सांगा. स्नेहा बताइए, आप क्या करोगे? हम पेड़ लगा सकते हैं. व्हेरी गुड. ओके, बस. अजून सांगा. आदित्य, तू काय करणार? टीचर मी कचरा बी टाकेन. व्हेरी गुड. चला पटापट सगळ्यांनी सांगा. रिद्धी, तू काय करणार? रिद्धी परब. मी मम्माला सांगणार प्लास्टिक पिशवी ना हांडू नको. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. त्यानंतर लक्ष तू काय करणार? बघा, रिद्धीने काय सांगितलं, मी प्लास्टिक पिशवी नाही वापरणार. छान की नाही? मी लक्ष तू काय करणार?
येस लक्ष. मी मी घाण काढणार नाही. मी घाण कचऱ्यात. ओके, कचऱ्याच्या डब्यात टाकणार. आरुष तू काय करणार? मी प्लास्टिक वगैरे डस्टबिन मध्ये टाकेन. बाकी कुठे टाकणार. व्हेरी गुड. आदित्य? टीचर मी झाडं तोडणार नाही. व्हेरी गुड. अजून सगळ्यांनी सांगा चला. आयशा तू काय करणार? कोण जर काय खायत असला तरी जर कचरा खालती टाकला असला मी त्याला सांगेन का कचरा डस्टबिन मध्ये टाक. व्हेरी गुड गर्ल. लक्ष तू काय करणार? मी कचरा डस्टबिन मध्ये टाकल. लक्ष. मी प्लास्टिकची पिशवी जाळून टाकल. नाही, प्लास्टिक जाळल्यावर पण तसाच धूर होतो. प्लास्टिक तुम्हाला माहितीये का? ते जे प्लास्टिक वगैरे आहे त्याचं काय करायचं बघ, आता छान गोष्ट तुम्हाला मी सांगते. हे जे सगळं प्लास्टिक वगैरे तुमच्या इथे भंगारवाला आणि लसूणवाला येतो का प्लास्टिक नेण्यासाठी? सांगा मला. सगळ्यांकडे येतो टीचर. ना. हा, मग ते लोक काय करतात, तुम्ही त्याच्याकडे पाहिला का खूप मोठं पोतं असतं ते तो भरून नेतो. यस, पाहिलंय ना. उसके बाद यस. बहुत बड़ी बोरी होती है उसमें वो सब भर के लेके जाता येस है. टीचर. हा, मग हे जे प्लास्टिक वगैरे आहे ना, ओके, हे जे प्लास्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या आहेत ना, ते सगळं एका मोठ्या मशीन मध्ये टाकून रिसायकल केलं जातं. त्याला वितळ होऊन त्याच्या नवीन गोष्टी बनवल्या जातात. ओके, त्यामुळे आपण जर ते त्यांना दिले तर ते त्याच्या नवीन गोष्टी बनवतील. आणि अशा प्रकारे पोल्युशन होणार नाही. ओके. येस, व्हेरी गुड ऑल ऑफ यू. आता बघा काय काय करू शकतो आपण. We can do many things to help improve our environment. We can help by recycling. पहिली गोष्ट म्हणजे रिसायकल. काचेच्या तुटलेल्या वस्तू, प्लास्टिकच्या तुटलेल्या वस्तू, हे सगळं आपण रिसायकल करू शकतो. तुमच्या फाटलेल्या वह्या, तुमच्या आता वह्या संपल्या असतील बरोबर, पण काही वह्यांची पानं तशीच राहिली असतील. मग त्या वह्यांची पानं काढून त्यापासून तुम्ही नवीन वही बनवू शकता. माईक बंद करायचा आहे. दक्ष महाडिक, माईक बंद करा. ओके, हे सगळ्यापासून तुम्ही त्यात राहिलेल्या पेपर पासून नवीन वही बनवू शकता. याला सगळ्याला काय बोलायचं आहे, रिसायकलिंग बोलायचं आहे. त्यानंतर जर तुम्ही पेपरची रिसायकलिंग केली रद्दीमध्ये देऊन, नंतर ते पुढे त्याचा लगदा बनवतात त्या कागदाचा आणि नवीन पेपर तयार करतात, तर आपण 1 टन पेपरापासून 15 ते 17 मोठी मोठी झाडं तुटण्यापासून वाचवू शकतो. बघा हा माणूस घेऊन चाललेला आहे, किती रद्दी आहे त्याच्याकडे. तो काय करायला नेत आहे, रिसायकलिंगला. त्याच्यापासून नवीन पेपर तयार करायला तो नेत आहे. ज्याच्यामुळे एवढी एनर्जी आणि हीट वाचू शकते की आपण ती 6 महिन्यापर्यंत घरात वापरू पण शकतो. कोणत्याही प्रकारचा कचरा असेल, तुम्ही कुरकुरे खाल्ले, तुम्ही कोणतीही गोष्ट खाल्ली, त्याचं रॅपर असेल, चॉकलेट असेल, त्याचा रॅपर असेल, सगळा कचरा डस्टबिन मध्ये टाकायचा आहे. आणि तुम्ही पाहता सगळीकडे थोड्या थोड्या अंतरावर डस्टबिन ठेवलेले असतात. आणि तुम्ही जर अशा ठिकाणी असाल तिथे कुठेच डस्टबिन नाहीये, तर तो कचरा गुंडाळा, तुमच्या बॅगेत तुमच्या सोबत आणा आणि घरात टाका. घरात टाका म्हणजे घरात पण डस्टबिन मध्ये टाकायचं आहे. ओके, यू विल डू दिस. येस टीचर. ओके. यस टीचर. ओके, त्यानंतर येस सगळ्यात इम्पॉर्टंट. टीचर. यस. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, वी कॅन स्विच ऑफ द टॅप व्हेन ब्रशिंग अवर टीथ. बघा इथे पाणी चालू ठेवलेलं आहे बेसिनचं आणि नळ चालू ठेवल्यामुळे पाणी वाया जात आहे. मग आपण जेव्हा दात घासत असू, when we are brushing the teeth, we have to switch off the tap. आपण आपला नळ बंद ठेवायचा आहे. तुमचे दात पूर्ण घासून झाल्यावर तोंड धुण्यासाठी तुम्ही पाणी चालू करायचं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, वी कॅन कट डाऊन ऑन फूड वेस्ट. बघा
तुम्ही पाहिलं असेल आता तुम्ही सगळीकडे कुठे कुठे फिरायला जाता, मोठमोठ्या पार्टी असतात, लग्न असतात, तिथे खूप मोठ्या प्रमाणात जेवण बनवली जातात आणि तेवढी लोक नाही आली की दुसऱ्या दिवशी ते जेवण सगळं फुकट जात, फेकून देतात कारण ते खराब होत. येस, तुम्ही पाहिलंय का असं? मग ते होऊ नये म्हणून एखादी पार्टी असेल, एखादा लग्न समारंभ असेल तर जेवढी लोक येणार असतील तेवढंच जेवण बनवणे किंवा राहिलेलं जेवण त्याच वेळी कोणाला तरी गरजू लोकांना जे गरीब आहेत किंवा स्टेशनवर वगैरे राहणारी जी लोक असतात ते रोज जेवू नाही शकत, जेवण नाही बनवू शकत, त्यांना जाऊन देणे, यामुळे आपलं फूड वेस्ट होणार नाही. आता तुम्ही बोला आम्ही तर छोटे आहोत, आम्ही यामध्ये काय करणार? तुम्ही काय करू शकता, प्लेट मध्ये मम्मी विचारेल तेव्हा तुम्हाला भूक असेल तेवढंच जेवण प्लेटमध्ये घ्या आणि तेवढंच खा. उगाच तुमची प्लेट भरून मागायची आणि नंतर ते फेकून द्यायचं असं करायचं नाही. ओके. येस. यस. ओके टीचर. येस व्हेरी टीचर. गुड. येस टीचर. व्हेरी गुड. येस टीचर. Okay. येस टीचर. We can, okay. We can walk or cycle to places instead of traveling by car. जिथे आपण जी जागा जवळची असेल तिथे चालत जाण्यापेक्षा सॉरी तिथे कारने जाण्यापेक्षा आपण चालत जाऊ शकतो किंवा सायकलने जाऊ शकतो. कारमध्ये आपल्याला पेट्रोल, डिझेल टाकावं लागतं, त्यामुळे ते जळतं आणि आपला त्याच्यातनं गॅस निघून आपले सगळं एन्व्हायरमेंट दूषित होतं, आपली हवा प्रदूषित होते, एअर पोल्युशन होतं. म्हणून ते टाळण्यासाठी आपण सायकलने जाऊ शकतो छोट्या डिस्टन्सवर. वी कॅन मेक एव्हरी डे अँड अ डे. आणि जर तुम्ही ह्या टीचर गोष्टी फॉलो केल्या. येस. टीचर मग कुठं लांब जायचं असलं तर कसं सायकल वर जायचं? मग मी तेच सांगितलं, कमी डिस्टन्स असेल तिथं सायकल वर जायचं. लांब जायच्या वेळी आपल्याला गाडी वापरणेच आहे, पण त्यावेळी पण कमी प्रमाणात आपल्यामुळे कमी प्रमाणात एअर प्रदूषण होईल याची काळजी घ्यायची आहे. कारण तुम्हाला माहिती नसेल पण पोल्युशन कंट्रोल डिपार्टमेंट साठी आपली गाडी चेक होत असते आणि तिथून आपल्याला एक पावती मिळते आणि ती पावती आपली गाडी ते लोक आपली गाडी बघतात की यांच्या गाडीने जास्त प्रदूषण होत नाही ना, तेव्हाच ते आपल्याला ती एक पावती देतात आणि आपण ती गाडी पुढे नेऊन जाऊ शकतो. ओके. आता बघा आपण या गोष्टी काय काय शिकलो, झाडे लावायची, कचरा डस्टबिन मध्येच टाकायचा, त्यानंतर कुठेही घाण करायची नाही, फिरायला गेल्यावर तिथे कोणत्याही प्रकारचा कचरा काढायचा नाही, पोल्युशन कंट्रोल करायचं. हे फक्त आजच्या दिवसासाठीच करणार का? नाही. नो आपली पृथ्वी आपल्याला एक दिवस जेवण देऊन गप्प बसली का? नो रोज देते ना, आपल्याला रोज मिळतं ना सगळं. यस म्हणून आपण पण आपल्या मदर अर्थच्या विषयी आपलं जे कर्तव्य आहे ते रोज चालू ठेवायचं आहे. रोज आपण वेगवेगळ्या गोष्टीतून आपली पृथ्वी वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. तुम्ही कधी ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द ऐकलाय का? ग्लोबल वॉर्मिंग नाही, अजून तुम्ही त्या गोष्टींसाठी लहान आहात. पण मी एक छोटीशी आयडिया तुम्हाला देते. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे खूप खूप आता बघा आपल्याला किती गरम होतंय या 2 महिन्यांमध्ये. अगोदर आपल्याला एवढं गरम झालं का? नाही. आत्ताच्या या 2 महिन्यांमध्ये खूप गरम होतंय. मग ही जी हीट आहे ना तिचा पृथ्वीला खूप त्रास होतोय. या हीटमुळे सगळं बर्फ वितळून जाऊ शकतं. त्यामुळे आपण ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे गॅसेस आहेत म्हणजे वेगवेगळे जे पेट्रोल, डिझेल त्याच्यामुळे निर्माण होणारे जे पोल्युशन आहे ते सगळं कमीत कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. समजलं सगळ्यांना? येस आता एक छान चित्र काढणार का? सगळ्यांकडे कलर आहेत का? आता तुम्हाला चित्र काढायला आवडेल का मग? येस. हळू हळू. तिथे बघा कोणतं काढायचे? आपल्याकडे आज आपण अर्थ डे सेलिब्रेट करतोय. मग हॅपी अर्थ डे असं हे चित्र काढा सगळ्यांनी. जमणार आहे? खूप छान आहे बघा.
काढा पटापट. टीचर मी पण आहे. चला सगळ्यांनी चित्र काढा. टीचर येस. मी पण आहे. मी पण आहे म्हणजे. चला सगळ्यांनी हे चित्र काढा. माईक बंद करा. टीचर माईक बंद करा. ओके यश, तू पण चित्र काढायचं आहे. चला बस. यस टीचर. हा, माईक बंद करा. कंप्लीट झाल्यावर मला सांगा. टीचर यशच्या सोबत मी पण आहे कनिष्क. अरे हो रे बाबा, काढा सगळ्यांनी चित्र. चित्र काढा आणि त्याला छान कलर करा. हेलो टीचर, यस. कुछ करना है. मैं अभी ज्वाइंट हुई, मेरा लाइट गया था. ये ड्रॉ करना है आपको एंड कलर इट. ओके स्नेहा. यस टीचर.
चला बी फास्ट. कोणाचं झालंय का? तुम्ही डायरेक्टली क्रेयॉननी पण काढू शकता हा. डायरेक्टली खडूनी पण काढता येईल तुम्हाला. मग कलर करायची गरज नाही लागणार. डायरेक्ट खडू टीचर घ्या. काय लिहिलंय तिथे वाचून सांगा मला. खाली काय लिहिलंय? टीचर हॅपी अर्थ. हॅपी अर्थ. आणि पुढे खाली डे पण आहे ना. हॅपी अर्थ डे. हॅपी येस. अर्थ डे. ओके ओके. चला लिहा पटापट काढा आता. काढा आणि खाली लिहा हा. टीचर टीचर चित्र काढायचं. हा. चित्र काढा आणि खाली हॅपी अर्थ डे लिहा. माईक बंद ठेवा प्लीज सगळ्यांनी. तुमचं बोलून झाल्यावर माईक बंद करायचं आहे. मग सगळ्यांना डिस्टर्ब होतं. ओके. आरुष तुझं माईक चालू आहे. आरुष. चला कोणाचं ड्रॉइंग कम्प्लीट झालंय सांगा. टीचर इट इज कंप्लीट. व्हेरी गुड. नो टीचर. रिद्धी शो मी द बुक. Very good. Exactly like I have shown. Very good रिद्धी. बघा सगळ्यांनी रिद्धीने जसं दाखवलंय तसं खूप छान ड्रॉ केलंय. Very nice. Very good. Good card. Okay, put up. थँक यू टीचर. Welcome dear. चला बाकीच्यांनी काढा पटकन.
चला अजून कोणाचं झालंय? Anyone is done? नो टीचर. करा पटापट. या लक्ष तुझं झालंय का? लक्ष. टीचर कंप्लीट. ओके दाखव. माझं नाही. टीचर. येस. टीचर मामा. टीचर मामाची तर कलर नाही केला. ओके कलर नाही केला. ड्रॉइंग केली आहे ना, दाखव. टीचर दीक्षा डन. ओके दीक्षा शो मी. एक मिनिट टीचर दीक्षा. भाविका कंप्लीट. व्हेरी गुड लक्ष. व्हेरी नाईस. खूप छान काढलंय. गुड. बंद कर. ओके दीक्षा तू दाखव. यस टीचर. बेटा. आराध्या. टीचर. व्हेरी गुड. व्हेरी गुड दीक्षा. व्हेरी नाईस. टीचर येस. पण झालं. कोण टीचर आहे? माझं पण झालं. श्रेया. आराध्या सर्वेश विश्वकर्मा. आराध्या. सर्व आराध्या you are from which standard? थर्ड. ओके बताइए. येस व्हेरी गुड आराध्या. व्हेरी नाईस. थँक्यू. गुड. अजून कोणाचं झालंय? वेलकम. भाविका. भाविका. थोडं वरती घे भाविका. वही वरती सरकव तुझी. वही वरती सरकव. हा सरकव. हा आता दाखवत होतीस तिथून. येस व्हेरी नाईस. व्हेरी गुड. गुड कर. अजून कोणी काढलंय? चला अजून कोणाचं कंप्लीट झालंय? टीचर दाखवा. बी फास्ट. माईक बंद ठेवा. आरुष तुझा माईक सतत चालू राहतो. बंद करायचा आहे बोलून झाल्यावर लगेच.
चला अजून कोणाचं झालंय कंप्लीट? आयशा, स्नेहा, कनिष्क, यश, दक्ष, आरुष, वल्लभ, रिद्धी, देवांग. चला पटापट. Who is done? चला आता कोणाचं किती झालंय ते मला दाखवा. चला कोणी कोणी ड्रॉइंग केलंय? कोण कोण ड्रॉइंग करतय? हँड रेज आपकी करा. ड्रॉइंग नाही झाली. ओके, जेवढं झालंय तेवढं दाखवा आता सगळं. आयशा, यू आर डन? येस टीचर. शो मी बेटा. येस टीचर. व्हेरी नाईसली डन आयशा. व्हेरी गुड. थँक्यू टीचर. वेलकम. अजून कोणाचं झालंय? यश, यश, कनिष्क. माझ्या अर्धी ड्रॉइंग कर. आता फक्त तुम्हाला 2 to 3 मिनिट्स भेटतील. यामध्ये तुम्हाला कंप्लीट काढायचं आहे. चला पटकन. टीचर कंप्लीट. ओके, बताइए. बताओ स्नेहा. वेरी गुड स्नेहा. बहुत अच्छे से निकाला है. गुड. थैंक यू टीचर. हैप्पी अर्थ डे. सेम टू यू. अजून कोणाचं झालंय? वल्लभ मिस्टर. दाखवा. ओके, वल्लभ दाखव बुक. येस वल्लभ. ओके, व्हेरी गुड. व्हेरी नाईस वल्लभ. व्हेरी नाईस. छान. थँक्यू टीचर. काम. टीचर चला अजून कोणाचं झालंय? चला, वी डोंट हॅव टाइम नाव. फक्त 3 मिनिटं आता दिली जातील तुम्हाला. डू इट व्हेरी फास्ट. हॅपी अर्थ डे टीचर. हॅपी अर्थ डे. चला सगळ्यांनी काढा पटकन वेटा.
ओके नाव इट्स डन. चला दाखवा मला बुक्स आता ज्याचा कंप्लीट झालाय. कोणाचा झालाय? जेवढं झालंय तेवढं दाखवा चला. येस कोण राहिलय आता? ज्यांचं राहिलंय त्यांनी जेवढं झालंय तेवढं दाखवा. हा दाखव टीचर कनिष्क आता बुक. बुक दाखव मला. टीचर माझा झाला. बुक दाखव कनिष्क लवकर. रिद्धी देवा बुक दाखवा. ओके गुड. कनिष्क येस कनिष्क राहिलं असेल ते तुम्ही परत कंप्लीट करायचं आहे नंतर ज्यांचं राहिलंय त्यांनी. ओके गुड. चला स्क्रीनशॉट घ्या. ज्यांचं राहिलंय त्यांनी स्क्रीनशॉट घ्या परत काढण्यासाठी. पूर्ण करण्यासाठी स्क्रीनशॉट घ्या. घेतला? आता मला सांगा आज आपण जे काही शिकलो पृथ्वीबद्दल खूप मस्त मस्त माहिती घेतली तुम्ही. त्यानंतर आपण काय केलं पाहिजे आपली पृथ्वी वाचवायला ते बघितलं. सगळे फॉलो करणार ना? Yes, येस teacher. येस टीचर. ओके. मग आज आपण काय काय शिकलो ते सगळ्यांना आवडलं? Yes, teacher. ओके येस टीचर. ओके. मग आज आपण इथेच थांबूया. यू कॅन लिव्ह नाव. बाय बाय. Bye bye, teacher. बाय बाय. बाय. बाय बाय. वेलकम. नाही. अरे हे झालं. चला एव्हरीवन लीव द क्लास.